नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला माहितीच असेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेदरम्यान आता सदरचा निकाल आहे तो पालकांच्या बाजूने लागण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच आता पुन्हा नव्याने नवीन नोंदणी सुरू होणार का, किंवा ज्याने अर्ज केले आहेत यांना कोणता ऑप्शन देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर आता सर्व प्रायव्हेट शाळा उपलब्ध होणार का। तर हे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर या प्रश्नांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा नवीन जी अर्ज प्रसिद्ध करण्यात आला, तर यामध्ये घरापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सर्वप्रथम जिल्हा परिषदच्या शाळा, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर प्रायव्हेट शाळा, तर हा जी रद्द करून नव्याने आता सर्वच प्रायव्हेट शाळा लॉग इनमध्ये उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर आता जर काही हा निर्णय जर बदलत असेल तर सर्वच पालकांना नवीन अर्ज नोंदणी हा जो ऑप्शन आहे तो उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्याचबरोबर ज्यांनी अर्ज भरलेले आहेत तर अशा पालकांना एडिट हा ऑप्शन देखील उपलब्ध करून देण्यात येऊ शकतो। तर सध्या ऑनलाईन नोंदणी 10 तारखेपर्यंत आहे, परंतु सध्या आरटी प्रवेश प्रक्रियेवरती माननीय उच्च न्यायालयाने स्टे आणलेला आहे। त्यामुळे सध्या आरटी प्रवेश प्रक्रिया पुढील निर्णयापर्यंत थांबवण्यात आलेली आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच आता आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जो स्टे आलेला आहे तर माननीय जे उच्च न्यायालय आहे यांचा निकाल झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत का, किंवा एडिट ऑप्शन देण्यात येतोय का, किंवा मुदतवाढ होते का, तर या संदर्भात सर्व अपडेट येत्या काही दिवसांमध्ये आपल्या समोर येतीलच आणि आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती दिल्या जातील। त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।